केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या रायगड दौऱ्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा फोन गेल्यानं मंत्री भरत गोगावले मुंबईला रवाना झाले। रायगडमधील सर्व कार्यक्रम रद्द करून गोगावले हे मुंबईकडे रवाना झाले। दरम्यान रायगडच्या पालकमंत्री पदाबाबत आज मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे। पक्षाचे काय काम आहेत, इतर काय घडामोडी आहेत, आता आम्हाला 15 तारखेला यांचा प्रवेश करायचा आहे, त्याच्यावर आम्हाला काय चर्चा अशा काही गोष्टी असतात। शेवटी पक्ष बांधणी, पक्ष वाढवणं आणि जी काय जबाबदारी आमच्यावर दिलेली आहे मंत्र्यांची ती आम्हाला पार पाडेल। अरे मुंबईला आमचं काम तुम्ही फार म्हणजे आमच्या मनामध्ये काय, भरत गोगावलेच्या मनामध्ये काय, कोणाच्या मनामध्ये काय ते तुम्ही बातम्याद्वारे चालवता। अरे तुम्ही हे चालवा ना। आता हे नवीन नवीन प्रवेश होत आहेत, विकास होतोय, चाललंय सगळं कालचं, हे सगळं चालवा। तर रायगडच्या राजकारणामध्ये पुन्हा एकदा ट्विस्ट पाहायला मिळतोय। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील श्रीवर्धन मतदारसंघातून मंत्री अदिती तटकरे यांच्या विरोधामध्ये निवडणूक लढवलेले अनिल नवगणे शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत। 15 एप्रिलला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये त्यांचा पक्ष प्रवेश होणार आहे, अशी माहिती मंत्री भरत गोगावले यांनी दिली आहे। यावेळी मंत्री भरत गोगावले आणि अनिल नवगणे निवडणुकानंतर पहिल्यांदाच एकाच व्यासपीठावर आले होते। अनिल नवगणे शिवसेना युबीटीचे जिल्हा प्रमुख होते, तर पक्षविरोधी कारवाई केल्यामुळे त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली होती। त्यानंतर त्यांनी श्रीवर्धन मतदारसंघातून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून निवडणूक लढवलेली होती। दरम्यान नवगणेंचा शिवसेनेमध्ये प्रवेश हा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षासाठी मोठा धक्का मानला जातोय। तर दुसरीकडे भरत गोगावले यांनी नवगणे यांचा पक्षप्रवेश घेत सुनील तटकरेंना शह देण्याचा प्रयत्न केल्याचं बोललं जात आहे। पूर्वाश्रमीचे ते आमचेच लोक, हे काय तुम्हाला वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही आहे। इथल्या परिस्थितीनुसार त्यांना तो निर्णय घ्यावा लागला होता, परंतु आता पुन्हा ते स्वगृही येण्याच्या तयारीमध्ये आहेत आणि येत्या 2 दिवसामध्येच हा निर्णय, योग्य निर्णय जो आम्हाला अपेक्षित आहे, इथल्या जनतेला अपेक्षित आहे, तो निर्णय होईल आणि जवळजवळ 15 तारखेपर्यंत हा निर्णय होणं अपेक्षित आहे। दरम्यान महाराष्ट्र दौऱ्यावर आलेले केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे आज दिल्लीसाठी रवाना झाले, पण दिल्लीला रवाना होण्यापूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अमित शहांच्या भेटीसाठी पोहोचले होते। दोघांमध्ये सुमारे अर्धा तास चर्चा झाल्याची माहिती आहे। त्यावेळी त्यांच्यामध्ये काय चर्चा झाली ते अद्याप गुलदस्त्यात आहे। तर शहांची सदिच्छा भेट घेतल्याची प्रतिक्रिया यानंतर शिंदेंनी दिली। केंद्रीय गृहमंत्री सहकार मंत्री अमित शाह साहेब हे आमच्या NDAचे आणि महायुतीचे नेते आहेत। ते काल रायगडवर होते, काल मुंबईत कार्यक्रम होते, आज देखील मुंबईमध्ये होते। त्यांची सदिच्छा भेट घेणं याच्यामध्ये काय राजकारण, काय याच्यामध्ये कुठलाही राजकीय विषयच असला पाहिजे असं काही नाही आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज मुंबईमध्ये होते, त्यांची भेट एकनाथ शिंदेंनी घेतली, मात्र त्यांनी नाराजी दाखवली अमित शहांकडे, कारण का अर्थ खातं आमच्या फाईल सही करत नाही आणि रायगडचं देखील पालकमंत्री पदाचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला। काल पौर्णिमा होती, काल काही लोक गावी पण जाऊन आले असतील आणि मग जे त्यांना भेटले त्यांनी थोडी काळजी घ्यावी, बस आमच्या अनुभवावरून सांगतो, बाकी काही। आणखी एक ब्रेकिंग न्यूज आहे। मुंबईमध्ये टँकर असोसिएशननं संप पुकारलाय। टँकर असोसिएशनकडे देवेंद्र फडणवीस यांनी अजूनही लक्ष दिलेले नाही असा आरोप करत आदित्य ठाकरे यांनी सरकारवर टीका केली आहे। 48 तासांची डेडलाईन दिलेली ती आता संपत आली आहे, त्यामुळे आता शिवसेना युबीटी प्रत्येक विभागात मोर्चा काढेल असा इशाराही आदित्य ठाकरेंनी दिलाय। यावरून उपमुख्यमंत्री शिंदेंनी ठाकरेंना टोला लगावला। आता मुद्दा असा झालाय की हा टँकर असोसिएशनचा संप त्यांनी 1 आठवड्याची नोटीस देऊन देखील सरकार काही हल्लं नव्हतं। मुंबई महानगरपालिकेमध्ये जे प्रशासक आहेत ते मुख्यमंत्र्यांच्याच आदेशावर चालतात आणि मुख्यमंत्र्यांनी अजूनही मुंबईची एवढी हत्या होते, आर्थिक हत्या होते, तरी मुख्यमंत्र्यांनी लक्ष न देण्याच्या, मला वाटतं ह्याच्यापेक्षा अजून दुर्दैव कुठचं नसेल। मी 48 तासाची जी डेडलाईन दिली होती हा संपात तोडगा काढण्यासाठी, ती आता संपत आलेली आहे आणि ह्या आठवड्यात अनेक वॉर्ड्समध्ये, मला वाटतं प्रत्येक वॉर्डमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि सगळे नागरिक
हे वॉर्ड ऑफिसर वर मोर्चा काढून जाब विचारणार की तुम्ही या पाण्याचा तोडगा काढला का नाही, या समस्येचा तोडगा काढला का नाही? मोर्चा कोणी काढायचा? अरे 15-20 वर्ष तुम्हीच होते ना, 15-20 वर्ष तुम्हीच होते. आम्ही तर आमच्या काळात रस्ते धुतले, जे ब्रिटिश काळात धुवायचे. आम्ही तर रस्ते धुतले, स्वच्छ केले प्रदूषण कमी करण्याच्या दृष्टीने. तुम्ही तर 15-20 वर्ष तिजोरीच धुतली. आम्ही रस्ते धुतले, रस्ते स्वच्छ केले, तुम्ही तिजोरी साफ केली. हा फरक आहे. त्यामुळे काय कुणाकडे मोर्चा काढताय तुम्ही? एवढे वर्ष काय केलं? हा हिशोब या निवडणुकीमध्ये जनता विचारल्याशिवाय राहणार नाही.